झी 24 तास एक पाऊल पुढे। 1993 बॉम्बस्फोटाप्रकरणी सुप्रीम कोर्टाने संजय दत्तला 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। ही शिक्षा सुनावल्यानंतर संजय दत्तला मोठा धक्का बसलाय। निकालानंतरची संजय दत्तची एक्सक्लुझिव्ह दृश्य झी 24 तास कडे आहेत। निकालानंतर संजय दत्तला आपले अश्रू अनावर झाले। गुरुवारी रात्री त्याला भेटण्यासाठी बॉलिवूडमधल्या त्याच्या मित्रांची आणि चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती। अनेक दिग्गज व्यक्तींनी संजय दत्तची भेट घेतली। त्यावेळी संजय दत्तला आपले अश्रू आवरता आले नाही। कोर्टाच्या निर्णयानुसार त्याला 4 आठवड्यात स्वतःला सरेंडर करायचं आहे। 5 वर्षांपैकी 18 महिने शिक्षा त्यानं भोगली आहे। त्यामुळे 3.5 वर्ष त्याला तुरुंगात जावं लागणार आहे। झी 24 तास कडे ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर संजय दत्तला आपले अश्रू आवरणं अनावर झालं। बॉलिवूडकरांनी संजय दत्तच्या घरी रात्री गर्दी केली होती। संजू बाबाला आता 4 आठवड्यांमध्ये सरेंडर करायचं आहे आणि त्यानंतर त्याला ही शिक्षा भोगायची आहे। याआधी संजय दत्तने शिक्षा भोगलेली आहे, मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता त्याला अश्रू आवरणं कठीण झालं होतं। एकोणीसशे 93 बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ऐकल्यानंतर मी प्रचंड व्यथित झालोय आणि मला मानसिक त्रास झालाय, अशी प्रतिक्रिया संजय दत्तने दिली आहे। निकाल ऐकल्यानंतर मी प्रचंड व्यथित झालोय, मला याचा प्रचंड मानसिक त्रास होतोय। निकालानंतर संजू बाबांनी दिलेली ही प्रतिक्रिया आहे। मी 20 वर्ष हा त्रास भोगलाय, 18 महिने तुरुंगवासही मी भोगलाय आणि आता अजून मला सहन करायचंय, असं संजय दत्त म्हणतोय। झी 24 तास एक पाऊल पुढे।